मंडळी सकाळचे 5:30 वाजले आहेत. हनुमान जयंतीनिमित्त कीर्तन ठेवलं आहे, ते आता सुरुवात होत आहे. चला पाहू. ओम नमः शिवाय. या कुंदेंदु तुषारार्धवरा या शुभ्रवस्त्रान्विता या वीणावरदंड मंडितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्मार्चित शंकर प्रकृतिवे दैवै सदा वंदिता सामान् पातु सरस्वती भगवती विशेष जाड्यापार सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. कैलास राणा शिवचंद्र मोरे फणींद्र माथा भृगुटी जळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझे वीण शंभो मज कोण तारी. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वतात्मजं वानरयूथमुखं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वासनार्थ केला. जयाच्या मुखी सर्वदा राम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती. विठोरेश्वरी वाहिला देवराणा भयांतरी ध्यासले ध्यासिनेना निवाला स्वये तापसी चंद्रमौली जीवा सोडवी रामांतकाळी. जय जय रघुवीर समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंगलमूर्ती मोरया. हरि जय जय राम
ये सद्गुरु राजा कीर्तनी ये सद्गुरु राजा कीर्तनी ये सद्गुरु राजा ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु मती मंदवी काही तरेने मती मंदवी काही तरेने मती सांग अथवा न्याय न्याय सांग अथवा न्याय न्याय सांग अथवा दीन दीन परी अंतरिवाटे दीन दीन परी अंतरिवाटे इच्छा तव गुणगया होवा रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम
कैवारी हनुमान अमुता कैवारी हनुमान कैवारी हनुमान अमुता कैवारी कैवारी हनुमान अमुचा कैवारी हनुमान
पाठी असता तो जग जेठी वरकड काय गुमान कैवारी हनुमान द्रोणागिरी करी घेऊन आला लक्ष्मण प्राण निधान कैवारी हनुमान होता आणि दासानुदासी हाची भरोसा दासाचा अभिमान आजच्या या सुप्रभाते ज्यांच्या जन्मोत्सवाकरिता आपण सगळे जमलेलो आहोत त्यांच्याच गुणांची महती गाणारं पद्य समर्थांनी वर्णन केले. समर्थांकडे पाहताना सुद्धा तेच स्वरूप आहे, नवे नवे तर तोच एक दुसरा जन्म आहे असा विचार आहे. स्वधामाशी जाता प्रभू रामराया गांजलेल्या भक्तांना त्यांचं संरक्षण करण्याकरिता तू चिरंजीव स्वरूपाने इथं थांबशील असा आशीर्वाद देऊन भाऊ स्वतः निघालेले समर्थ सांगतायत की अशा स्वरूपाचं कैवारी निधान असणार आपलं ब्रीद पाळणारा दास म्हणून ज्यांची दास्य भक्ती आहे अशा हनुमंतांचं वर्णन आहे. पाठी असता तो जग जेठी वरकड काय गुमान. जीवनामध्ये दास्य भक्ती फार महत्वाची आहे. प्रभू रामचंद्रांनी आपल्या जीवनात जे काही आचरण केले त्यामध्ये त्यांची निस्सीम भक्ती करणारा सेवक आणि दास्य भक्तीचे अप्रतिम उदाहरण म्हणजे हनुमंतराय. सीता शोधण्याच्या कार्यामध्ये ज्यांचा महत्वाचा वाटा आहे असे हनुमंतराय लंकेमध्ये जाऊन पोहोचल्यानंतर काही काळ तिथं विविध विषय त्यांच्या अंतर्यामी येऊ लागले. कुठं अशोक वाटिकेपर्यंत जाऊन पोहोचले आहे. काय विषय होते की प्रभू रामचंद्रांनी सीतामाईंचं जे वर्णन केलं तसं दिसणारी व्यक्ती इथं कुणीच दिसत नाहीये. कुणी राक्षसांच्या सानिध्यात असल्यामुळं राक्षसाने तिथं काही बरं वाईट तर केलं नाही ना असा विचार अंतर्यामी आला आणि लगेच तोच विचार त्याने पलटून लावला की ज्या कार्याकरिता प्रभू रामचंद्रांच्या मी इथपर्यंत आलोय त्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीमागे असताना त्यांनी केलेली व्यक्ती इथं दिसत नसली तरी तिला काडीचाही धक्का लागणार नाही एवढं तंतोतंत खरं आहे. कारण माझ्या प्रभूंचे आशीर्वाद मागे ती व्यक्ती इथं मला मिळणारच अशी इच्छाशक्ती त्यांची उलट जागी झाली आणि त्यांनी शोध घेतला तेव्हा सीतामाई भेटल्या. खूप प्रसंग सांगता येतील पण निस्सीम भक्ती काय आहे. कारण भक्तीचे 9 प्रकार आहेत. 9 पायऱ्या आहेत प्रकार म्हणण्यापेक्षा. आणि ते प्रल्हाद मुखातून प्रल्हादानं सांगितलेले आहेत. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम नवविधा भक्ती. आणि या 9 भक्तींना जो अनुसरून भक्त जातो ना त्यामध्ये महत्वाचं सांगायचं तर काय श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम या 3 पायऱ्या फार महत्वाच्या आहेत पहिल्या सुरुवातीच्या. पुढे राहिलेल्या 6 पायऱ्या नाही केल्या तरी चालतात पण या नीट करता आल्या पाहिजेत. त्यामध्ये पहिली भक्ती श्रवण भक्ती ऐकणं. आपण याच्यावर खूप काही ऐकलंय आणि बोललोय सध्या तरी ऐकून कोणाला कोणाचं घ्यायला आवडत नाही. त्यामुळं पहिली भक्ती काय सांगते श्रवण भक्ती. पण जन्माला आल्यानंतर ही जर करता येत नसेल
तर दुसऱ्या नंबरची करताच येणार नाही कीर्तन. का करता येणार नाही ते सांगतो. कारण जन्माला आल्यास ज्याला नीट ते श्रवण होतं ना, म्हणजे ऐकता येतं, तोच पुढं कीर्तन करू शकतो, म्हणजे हे नाही बोलू शकतो. ज्याला ऐकायलाच आलं नाही ना, ऐकायलाच येत नाही, तो पुढं बोलू शकत नाही. कारण काय बोललंय समोरच्यानं हे मुळात ऐकलेलं पाहिजे त्याने ना. जे मूल जन्माला आलं ते लगेच बाबा म्हणत नाही, लगेच आई म्हणत नाही, लगेच काका म्हणत नाही, मावशी म्हणत नाही, मामा म्हणत नाही. ते साधा आ सुद्धा म्हणता येत नाही त्याला. का? कारण त्यानं काहीच ऐकलेलं नसतं. आजूबाजूचा गोंगाट, आजूबाजूची सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या कानावर पडल्या ना, हळूहळू हळूहळू हळू की ते रिस्त आतमध्ये, आणि ते हळूहळू आ आई. नंतर जसं सांगू तसं म्हणते बाबा, ते काका, आणि ते ऐकलेलं असतं आणि तसं ते वावरतं. नंतर जरी तुम्ही थोड्या काही कालानंतर ते मोठं झालं आणि लहान वयात त्याला सांगितलेलं असतं हे बाबा, तर त्यांनाच बाबा म्हणणार. ते दुसरे बाबा म्हणून सांगितले तर ऐकून घेणार नाही, कारण त्यांना ते श्रवण केलेलं असतं, त्यांना ते आत्मसात केलेलं असतं. हे तर हेच, हे फुल कशाचं आहे? गुलाबाचं आहे. गुलाबाचंच फुल आहे. त्याला नंतर तुम्ही कमळ म्हणा सांगा, ते म्हणणार नाही. कारण जे श्रवण केलंय ना ते आतमध्ये नीट बसलेलं असतं. म्हणून पहिली भक्ती श्रवण भक्ती, ती इथं एक नंबरची भक्ती आहे. ते तुम्ही सगळे करताय आता. आणि ही ज्याला नीट करता आली त्याला पुढची 2 नंबरची भक्ती सुद्धा नीट करता येणार आहे. कीर्तन, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम, हे 2 गोष्टी अगदी गोठल्या व्यवस्थितरित्या त्या आतमध्ये बसल्या की स्मरण हे नित्य होत राहतं. उदाहरण तिथल्या तिथं सांगतो. त्याच लहान मुलावरती लहानपणात वाईट संस्कार झाले, वाईट शब्द त्याने ऐकले लहानपणात, तर तुम्ही मोठेपणी त्याला किती काय ते सांगा, हो ते बदलणार नाही. जे ऐकले सुरुवातीला ना तेच बरोबर ते आत्मसात करणार आणि पुढे जाणार. जर वाईट संस्कार झालेले असते त्या जीवावरती ना, वाईट विचार, वाईट वाणी कानावर गेलेली असेल, तर तेच रोज बसलेलं असतं कानात आणि ते तसंच जगात वावरतं. मग त्याला सुधारण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ते सुधारू शकत नाही. मग ह्या सुरुवातीच्या 2 पायऱ्या आहेत ना, त्या 2 पायऱ्या नीट झालेल्या असल्या की स्मरण ही पायरी अगदी सोपी आहे. स्मरण ही पायरी अगदी सोपी आहे. ती तिसरी पायरी घट्ट होते तेव्हा भगवंत स्वतः 6 पायऱ्या उतरून खाली येतो. अर्चनम, वंदनम, आत्मनिवेदनम, दास्यम, ही दास्य भक्ती आहे प्रभू रामचंद्रांची मारुती रायाने केलेली. किती दास्य भक्ती कशी केली हो? ते करताना तसुभर सुद्धा अंतर्यामी विकल्प नाहीये. मला काय मिळेल याची अंतर्यामी भावना नाहीये, आसक्ती नाहीये. मला काय मिळेल म्हणून मी काय केलं पाहिजे असा कुठेही भाव नाहीये. जे असेल ते मी माझ्या भक्ती प्रेमापोटी करेन, हे ठाम निर्णय आहे. भगवंतांना वनवास झाला, ते वनवासाला गेल्यानंतर सीता हरण झालं, तिथेही प्रभू कार्यात त्यांनी आपला स्वतःचा वाटा ठेवलेला आहे. नव्हे तर लंका दहन झाली, रावणाचा वध झाला आणि भगवान प्रभू रामचंद्र अयोध्येत येऊन पोहोचले आणि ते येण्यापूर्वी हनुमंत अगोदर अयोध्येत आले. का? कारण वेळ संपत चालला होता. ज्यानं वेळ ठेवला होता ना कोणी, भरतानं, एवढ्या वेळेपर्यंत आले नाहीत तर आपण काय करणार आहे? आत्मदहन करून घेणार आहे. मग ते होऊ नये म्हणून पुष्प विमानाच्या पुढे कोण जाईल?
वायू वेगानं जाणारा हात जाईल सखा हनुमंत म्हणून त्यांना पुढे पाठवलं. ते येऊन पोचले आणि सांगितले की आय बाबा हे आता काय स्वीकारू नकोस, येत आहेत ते मनोजवन मनाच्या वेगानं मारुत तुल्य वेगम. मारुत म्हणजे वायू. जितेंद्रियम बुद्धिमता वरिष्ठम. वायूच्या वेगानं आले आणि त्या भरताला सांगितलं की थांब. तो थांबला. प्रभू रामचंद्र अयोध्येत येऊन पोहोचले. पुढचा सगळा शिष्टाचार झाला आणि रामांना राज्याभिषेक झाला. त्या राज्याभिषेकाच्या वेळी राज्याभिषेकाचा सोहळा संपल्यानंतर लक्ष्मणानं असं माईक घेतला आणि पुकारलं. हा माईक तेव्हा नव्हता. पुकारलं. हे आता सोहळा संपलेला नाही अजून. यापुढं ज्यांनी ज्यांनी प्रभू काळामध्ये आपला देह झिजवलाय त्यांना त्यांना काय दिलं जाईल? पारितोषिक दिलं जाईल. तेव्हा अजूनही सोहळा पुढे आहे. सगळेजण खुश. आपण केलेल्या कार्याचं पारितोषिक मिळणार आहे, काहीतरी मिळणार आहे आपल्याला, म्हणून सगळेजण आनंदी आहेत. आणि अशा आनंदामध्ये लक्ष्मणानं यादी वाचायला चालू केली. मला सांगा, हे जो काही वनवासाचा प्रवास होता तो प्रवास अगदी अयोध्येपर्यंत येऊन पोहोचण्यापर्यंत परत जे काही कार्य झालं प्रभू रामचंद्रांच्या बाबतीत, तिथं चांगली सेवा कोणी दिली? जास्तीत जास्त महत्वाची सेवा असं आपण एक नंबरचा पारितोषिक विजेता कोण असेल? हनुमंत. आणि त्यानं खूप मोठं कार्य केलेलं आहे, आपण ते ऐकलंय. मग पहिल्या नंबरचं पारितोषिक कोणाला गेलं पाहिजे? हनुमंताला गेलं पाहिजे. आणि असा विचार आहे. आणि लक्ष्मण उभा राहिला यादी घेऊन आणि नाव असतोय श्रीमान सुग्रीव. नाव घेतलं एक नंबरचं. या पुढे या, तुमचा गौरव होईल. सुग्रीव पुढे आले, खाली मान घालून. करे माझं नाव पहिल्यांदा. हळूहळू जामवंत अशी नावं निघू लागली त्या जमलेल्या लोकांमध्ये. पण शेवटपर्यंत नाव हनुमंत ऐकायला येईना. सगळेजण विचार करतायत, आम्ही केलं तरी काय? आम्हाला जे दिलं जात आहे काय गरज आहे? आमच्यापेक्षा कार्य कोणाचं, कोणाचा गौरव होतोय हे काय प्रभू रामचंद्रांना कळत नाही की काय? असा कदाचित मानस विचारही झाला असेल. काय हे चाललंय? बरोबर आहे काय? बरोबर नाहीये. पण ज्यानं कार्य केलंय तो निवांत बसून आहे, समोर बसलेला आहे, खाली मान घालून श्रीराम जय राम जय जय राम चालू आहे. आणि तो सोहळा संपला जणू काही. सारे जण आता चालू लागले. चला काय आता काय थांबायचं? जे व्हायला हवं होतं ते झालं नाही, आता काय थांबूया? चला चला चला. जो तो निघतोय सगळ्यांबरोबर. हनुमंतानं उठून गदा खांद्यावर मारली आणि पाठ फिरून चालतायत. एवढ्यात प्रभू रामचंद्र त्यांच्याकडे बघून म्हणतायत, अगं पाहिलंच का? तो बघ, तो चाललाय, तो जातोय. हे मनानं आपल्या वामांगी असणाऱ्या सीतामाईंना ते सांगतायत. एवढ्यात ते मागं परतले. शब्द नव्हते. ये हृदयी ते हृदयी. ते मागे परतले. मी जातोय म्हणून यांना खंतय. ते मागे परतले. प्रभू रामाचंद्र ते मागे परत त्याला बघितलं आणि परत सांगाय, अगं बघतेस ना, तो येतोय. आता हा जातोय, हा येतोय, हा जातोय, हा येतोय. हे परत परत ऐकून तिला ते कंटाळा वाढणार. कंटाळा आला तिला सीतामाईला. ते म्हणजे काय चाललंय तुमचं? हे असंच असतं पुरुषांचं. हा गेला तो आला. संसारात तुम्हाला काही कळत नाही. काय करायचं ते आम्हीच बरोबर करतो. कोणाला काय द्यायचं, कसं द्यायचं? थांबा, त्याला द्यायचंच आहे ना, मी देते त्याला. म्हणून तिने विचार मांडला आणि प्रभू म्हणाले, ठीक आहे, पण काय देणार आहेस? त्याला द्यायला आपल्याकडे आहे काय? काय आहे आमच्याकडं? काय? अगं
हे विश्व जरी त्याच्या झोळीत टाकलं तरी ते अपुरे. क्या दीजे हम पवन तनय को, क्या दीजे हम पवन तनय को, क्या दीजे हम पवन तनय को. क्या दीजे हम पवन तनय को, त्रिभुवन भिग समभावे. त्रिभुवन भिग समभावे. क्या दीजे हम पवन तनय को, क्या दीजे हम पवन तनय को, क्या दीजे हम पवन तनय को. काय लिहू शकतो आपण त्याला? जरी त्रिभुवन त्याच्या झोळीत टाकलं तरी ते भिके समान आहे. काय नाही आपल्याकडे द्यायला, हो काय नाही, कशाला माझ्याकडे आहे, मी देते, तुम्ही गप्प बसा, ती म्हणली. आणि हनुमंताला हाक मारली. ते हनुमंत आले समोर उभे राहिले. काय सीतामाई, काय अरे एवढं सगळ्यांना दिलं, तुला काहीच दिलं नाही, थांब. आणि तिने आपल्या गळ्यातील हार काढला आणि हातावर ठेवला. त्यानं तो घेतला, बाजूला जाऊन आपल्या नित्याच्या जागेवर बसला आणि तो हार बघतोय. आणि ही इथं पुन्हा प्रभू रामचंद्रांबरोबर गोष्टीमध्ये रमली. एवढ्यात आवाज येऊ लागला, मेघांचा आवाज यावा तसा, गडगडाट, खडखड खडखड सगळं फुटायला लागलं. आणि हिनं बघितलं तर काय, हनुमंतानं त्या हाराची चांगलीच विल्हेवाट लावलेली होती. पीठ केलं त्या मण्यांचं. तिने विचारलं, रे काय? अंतर्यामी विचार झाला, मोरपट तो मोरपट, याला काय त्याचं मूल? तिने विचारलं, अरे हनुमंता, एवढा पृथ्वी मूल नवरत्न मण्यांचा हार तुला दिला आणि त्याची अवस्था काय केलीस? विचारले, ह्या मण्याचं काय काम? अरे काय काम म्हणजे करतोयस काय? मी बघतोय याच्यात राम आहे का, राम आहे का बघतोय, तुझ्यात तरी आहे तो? तिने रागाने विचारलं सख्या हनुमंताला, तुझ्यात आहे का तो, याच्यात शोधतोयस तो? त्यानं लगेच सांगितलं, तुम्हाला दाखवू, तुमच्या सहित आहे. आणि गुडघ्यावर एका पायावर बसले आणि आपल्या तीक्ष्ण नखांनी आपली छाती दुभंगली दाखवला. श्रीराम श्रीराम जय बघा म्हणाले याच्यात. आणि तिला ते दिसलं प्रतिबिंब स्वतःच आणि प्रभू रामचंद्रांचं याच्यात आहे. म्हणून मी याच्यातही शोधतो, ज्याच्यात राम नाही ते माझ्या कामाचं नाही. टाकून दिलं ते सगळं तिथल्या तिथं. तिला कळलं हे या जगात सगळ्यात अस्तित्व काय, प्रभूला आपल्या हृदयी ठेवणं. असे निस्सीम भक्ती ज्याची आहे, असे कैवारी हनुमान. प्रत्येक ठिकाणी त्यांचं काज एवढं फार मोठं आहे, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. वाल्मिकी रामायणामध्ये रावणानं केलेल्या शरसंधानामुळं मूर्छित होऊन पडलेला कोण, लक्ष्मण. त्या लक्ष्मणाला परत जाग्यावर आणण्याकरिता संजीवन औषध आणायचं होतं नाही का? मग कशात कुठे मिळेल? द्रोणागिरी पर्वतावरती. आणि तो द्रोणागिरी पर्वत हनुमंतानं आणला. पण तत्पूर्वी तो आणण्याकरिता वेळ किती आहे याला फार महत्व होतं. विचारलं, कोण आणेल? मी आणेल. अरे काय, वेळ फार कमी आहे. तो म्हणाला, तेल तापल्यानंतर त्यात मोहरी टाकल्यावर जेवढा आवाज येतो तेवढ्या वेळेत द्रोणागिरी घेऊन येतो. शक्य आहे? तिथून तिच्यावर जाऊन या म्हटलं तरी जमणार नाही तेवढ्या वेळेत. पण त्यानं दाखते म्हणलं, मी करून दाखवतो. आणि नुसतं आणला नाही, आणला आणि परत देऊन पण ठेवला जाग्यावर. नाहीतर आणले, आता राहू दे, तुमचं तुम्ही बघा का, ते न्या नाही तर ठेवा. असं नाहीये, असं कार्य केलेलं आहे. द्रोणागिरी
घेऊन आला लक्ष्मण प्राण निधान कैवारी हनुमान मुचा कैवारी हनुमान दासा रक्षी हाजी भरोसा दासाचा अभिमान दासा रक्षी हाजी भरोसा दासाचा अभिमान पण कोणाला रक्षण करेल तो कोणाचं जो दास व्हायला तयार आहे तो आपण ऐकतो दास हा शब्द आपल्या सुद्धा बोलीभाषेत प्रचलित आहे कुठे होतोय घरात ऐकायला मिळतं ना नवीन लग्न झाल्यानंतर आणखी 1-2 महिने होऊन गेले हळूहळू वर्ष उलटलं की समजा त्याचं पाऊल बदललं प्रपंचानुसार की घरातले बोलू लागतात बायकोचा दास झालाय तो तिथं कसा दास हा दास शब्द होणं फक्त आपण तेवढ्या पुरता अर्थ घेऊया तसा भक्तीत दास झाला पाहिजे भगवंताचा दास होणं गरजेचं आहे आणि असा जो दास आहे त्याला रक्षण करताना हनुमान आहे दासा रक्षी हाची भरोसा दासाचा अभिमान त्याला दासाचा अभिमान आहे आपल्याप्रमाणे जो जगेल त्याला मी कधीही टाकणार नाही एवढं त्याचं ब्रीद वाक्य आहे म्हणून मूळ पद्यामध्ये आपले पद्य सुद्धा हे सांगतात कैवारी हनुमान अमुका कैवारी
रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम सव्वीस तारीखला आपण ऐकलंय दुपारी 12:15 वाजता हे दशरथानं जे वशिष्ठांना आपल्या स्वप्न पडलेलं सांगितलं, त्यानंतर त्याने जो पर्याय दिला त्याच्याकरिता ते वनात गेले आणि वनात गेल्यानंतर दुसरं शापदांचं हनन न होता झालं वेगळंच. 2 पुरुष आणि 1 स्त्री यांचाच मृत्यू झाला. एकाचा मृत्यू यांच्या हातून झाला आणि दुसऱ्याने यांना शाप देऊन आपला प्राण सोडला. नावं मी सांगितली होती. एक श्रावण त्यांचा मुलगा आणि दुसरे आई वडील सत्यदेव सत्यवती. त्याने शाप दिला, प्राणांत काळी शापिती त्या नरेशा, तो पुत्र पुत्र कोणी मरसील ऐसा. ऐसे वदोही देहते दिलात यांनी, राजा मनी हर्ष विषाद मानी. इथपर्यंत आपण ऐकलं होतं. याच्याही पुढे ऐकलं, पण महत्वाचे मुद्दे जरा थोडा मागे जाऊन येतो आठवण व्हायला. राजाला आनंद झाला आणि एका बाजूला दुःख झालं की आपल्याला सुद्धा पुत्र होईल, ज्याच्याकरिता आपण तळमळ करतोय ते. पण काय उपयोग, पुत्र होऊन सुद्धा आपल्याला सुद्धा पुत्र वियोग होणार यांच्या शापानुसार. राजा आले, अयोध्येत येऊन पोहोचला, वशिष्ठांना सांगितलं. वशिष्ठ म्हणाले, आता ते सिद्ध झालं पाहिजे तर तुला पुत्र कामेष्टी यज्ञ करणं गरजेचं आहे. म्हणून पुत्र कामेष्टी यज्ञ राजानं आरंभ केला आणि तो सुद्धा यजमान बोलून, खास स्वतः यजमान नाही, राजा यजमान असेल त्या कुठच्याही प्रकारची अंतर्यामी वासना नाहीये, वासनेचा लवलेशही नाही. त्याचाच अर्थ काय, मुळात आधी यजमानाला स्त्री आणि पुरुष हाच भेद कळत नाहीये, त्यामुळे काही विषयच येत नाही वासना येण्याचा. आणि यज्ञ सिद्ध झालाय आणि त्या सिद्ध झालेल्या यज्ञातून अग्निदेवता प्रसन्न झाली आणि हातात प्रसादाचं ताड घेऊन उभी राहिली आणि राजाला सांगते, घे हे पायसदान. राजानं ते स्वीकारलं, हातात घेतलं, पण अग्निदेवतेनं सांगितलं की करात घेई सुवर्ण थाळी, देराण्याना शील यातनी, कामधेनुच्या दुधाभुनई, ओझतीचे बलवान, ओझतीचे बलवान. दशरथा घे पायसदान, पायसदान. हे पायी तव कैकई करत, तेचा मै अखेरी
एक घार आली आणि तिनं ते उचलले आणि घेऊन गेली. कोण होती ही घार? ही ब्रह्मदेवाच्या सानिध्यात असणारी एक अप्सरा होती. तिचं नाव सुवर्चा. आणि हिनं त्या ठिकाणी ब्रह्मदेवाच्या दरबारात असताना आळस केला म्हणून ब्रह्मदेवाने तिला शाप दिला होता की हा आळसेपणा तुझ्या अंगी जडलाय ना, त्याबद्दल मी तुला शाप देतो. तो शाप असा आहे की तू मृत्यूलोकात घार होऊन पडशील आणि घिरट्या घालत राहशील, थांबणार नाहीस. घिरट्या घालतच राहशील असा शाप दिला. तिनं दयामाया याचना केली आणि म्हणाली मला उशाप द्या. त्यावेळी त्यांनी उशाप दिला. एक मृत्यूलोकातील श्रेष्ठ राजा अयोध्येचा राजकर्ता दशरथ जेव्हा पुत्र कामेष्टी यज्ञ करेल त्यावेळी त्या ठिकाणी जे काही प्रसाद म्हणून निर्माण होईल तो प्रसाद कैकेयी काय करेल, टाळेल घ्यायला. तू घेऊन जाशील आणि वृषभ पर्वतावरती तिथं एक भक्ती करत असेल तिथं नेऊन टाकशील, तेव्हा तुला मुक्ती मिळेल. आता ती वेळ साधली हिनं आणि हिनं तो प्रसाद घेऊन चालले. कुठं? वृषभ पर्वताकडं. इकडं कोण आहे? इकडं अंजनी माता बसलेली आहे. कशाकरिता? भगवंताची प्रार्थना करते. ती प्रार्थना करते कारण आपल्याला असा पुत्र व्हावा जो तुझ्या सम असावा, त्याचे तुझे सगळे गुण असावे, असा सुंदर पुत्र मला प्राप्त व्हावा, याच्याकरिता ती प्रार्थना करते. भगवंताची प्रार्थना कोणाची? भोलेनाथ रामेश्वरांची प्रार्थना करते. कैलास राणा शिवचंद्र मोरी, कैलास राणा, कैलास राणा शिवचंद्र मोरी, माता गुरुची तळाळी, कैलास राणा तुझी, कैलास राणा शिवचंद्र मोरी, कारुण्य सिंधू भवदुःखहारी, कारुण्य सिंधू भवदुःखहारी, तुझवीण शंभो मद कोण तारी, तुझवीण शंभो मद कोण तारी, कैलास राणा कैलास राणा शिवचंद्र मोरी. हे भगवंत, तुमच्या वाचून मला कोण तारणार? आणि अशी प्रार्थना चालू आहे, भगवंताचं स्तवन चालू आहे. आणि एवढ्यात भगवंत प्रसन्न सुद्धा झाले आणि त्याने तथास्तु म्हटलं. त्याबरोबर अंजनीने डोळे उघडले, भगवंताला बघून आनंद झाला. आणि भगवंत विचारतायत, आता माहिती आहे भगवंतांना तरी विचारतायत की काय कशाकरिता ही आराधना आहे. त्यावर तिनं आपलं मनोगत सगळं सांगितलं की मी याच्यासाठी आराधना करते की तुमच्या सारखा महापराक्रमी आणि सर्व गुण तुमच्यासारखा संपूर्ण पुत्र मला व्हावा ही माझ्या अंतर्यामी इच्छा आहे. भगवंताने तथास्तु म्हटलं आणि आशीर्वाद देऊन तिला आश्वस्त केलं. ते म्हणाले की मी तुझ्या उदरी जन्म घेणार आहे 11वा रुद्र म्हणून, काळजी करू नकोस. तेव्हा तू इथंच कशीच आराधना करतेस, ती इथंच थांब. मी जन्म घ्यावा याच्याकरिता तुला प्रसाद मिळेल इथं, आणि तो प्रसाद मिळता दर्शन कर, तिला सांगितलं. आणि भगवान निघून गेले तथास्तु म्हणून. इकडं ही घार आलीये. ती घार काय करते?
तिच्या हातुनी पवने, तिच्या हातुनी पवने काढुनी मुख वर्णी हो आली, तेथे अंजनी सुत हो म्हणूनी, तेथे अंजनी सुत हो म्हणूनी, स्थगित शिव भोळा ती सदनी राम 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 हरे हरे राम 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 हरे राम 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 तिथं बसलेल्या त्या अंजनीच्या हातामध्ये त्या घारीनं तो प्रसाद टाकला आणि अंजनीने तो काय केला, घेतला सुद्धा प्रसाद. आणि प्रसाद घेतल्यानंतर काय होते बघा, घारीने पिंड घेला झडकुनी, तदा राणीच्या ते कराला, सांबे वायू रूपे तुझी मग तो टाकीला अंजनीला, देता ध्यास तिचा वघट पडला येऊन या स्वहस्ती, भक्षी देववाणी परसुनी, मग ती पावली तोष चित्ती. तिनं तो प्रसाद मिळता क्षणी आता तो भक्षण कर ही वाणी झाली आणि ते ऐकून ती आनंदली. तिनं तो भक्षण केला आणि निसर्गाच्या नियमानुसार आणि भगवंतानं दिलेल्या आश्वासनानुसार आशीर्वादानुसार या अंजनीला गर्भ राहिला, ती गर्भवती राहिली. हळूहळू हळूहळू हळू पुढे दिवस वाढू लागले आणि आता प्रसाद इथं उशिरा मिळालाय म्हणून 26 तारीखपासून आजच्या दिवसापर्यंत दिवस पुढे गेले. तिथं 26 तारीखला जन्माला आले आणि इथं 2 तारीखला आजच्या दिवसाची तारीख बघायची तर कारण ते उशिरा मिळालेलं. कालावधी तोच आहे, चैत्र मास आहे, बदल झालेला नाही. चैत्र मासामध्येच तिथं जन्माला आले ते 9 महिने 9 दिवस 9 घटका 9 पळे याच पद्धतीनं इथंही जन्म आहे आणि तिथेही तसाच झालेला होता. अंजनीला तो गर्भ राहिल्यानंतर 9 महिने झालेत आणि मधुसीत पक्षी राजा, मधुसीत पक्षी राजा, वसंत ऋतू मंद वारी शुभ दिवशी, मधुसीत पक्षी राजा, वसंत ऋतू मंद वारी शुभ दिवशी, अंजनी उदरी प्रगटे, अंजनी उदरी प्रगटे, हिता लागी जन्मभूमी वंशी. राम 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 हरे हरे राम राम शुभ दिवस म्हटले. ज्या दिवशी हनुमंतरायांचा जन्म झाला तो वार होता शनिवार आणि या मधुक पक्षी स्वतः हनुमंत अंजनी उदरानं या ठिकाणी प्रसिद्ध झाल्यानंतर जन्म पावले. पण ते जन्मताच आईनं जन्म झाल्यानंतर अनन्य यातना भोगल्यामुळे त्या काळा सोसल्यामुळे तिला आता फार मोठी भूक लागली आणि भोगेची याचना केली आणि मुलानं ते श्रवण केलं आणि त्यांनी बघितलं तर त्यांना दिसलं ते आम्रफळ ते तसुरी दिसते तसं. त्यांनी बघितलं आणि जनन बघताच उठान केले, जनन समयात काय लगेच उठान केलं. पुढं याला आणखी कोण समान नाही, वरती उठान केलं. आम्रफळ बघून सूर्याच्या दिशेनं धावू लागले आणि ते सूर्याच्या दिशेने येत आहे भूमंडळाकडं. हे बघून अगोदरच राहू आणि केतू सावध झाले. ते दोघे जण पुढे आले अडवायला. तर दोघांनी एक एक मुष्टी ठेवून दिलं. ते गरगर गरगर फिरत गेले इंद्राकडं की गजब होते.
सूर्याच्या दिशेनं कुणीतरी त्याला पकडायला धावतंय म्हणून इंद्र आला आणि इंद्रानं ते बघितलं आणि अडवण्याकरता इंद्रानं आपल्या हाती असणारं वज्र त्यांच्यावर मारलं. ते त्यांच्या हनुवटीला लागलं वज्र. ती खाली कोसळली. हनुमंत वृचित होऊन पडले. ही वार्ता अंजनीला कळली. अंजनी गेली. अंजनीनं बघितलं आणि अंजनीनं त्यांना जवळ घेतलं. एवढ्यात आले पवनदेव, वायुदेव आले. त्यांनी बघितलं हे कोणी केलं? देवतांनी केलं. ते म्हणाले देव एवढे उन्मत्त आहेत, त्यांचं काही ते मी बघतो. आणि त्यांनी काय केलं? वायूचं रक्षण करून घेतलं. माझ्या मुलाबरोबर हे असे वागतात, आपण असंच वागू. आणि सगळं वायू शोषण केल्यामुळे पृथ्वीवरती हल्लकोल्लोळ माजला आणि सारे देव हैराण झाले. देव पवन देवापर्यंत आले. विचारलं हे काय करतोयस काय? ते म्हणाले काय म्हणते का? माझी मुलाची अवस्था बघा. सगळे मुलापर्यंत आले. त्यांनी तिथं बघितलं आणि जो तो आता हा तुझा मुलगा आहे तो आम्हाला माहित नाही. इंद्र म्हणाला मी हे मारलंय खरं वज्र, पण मी याला आशीर्वाद देतो. आशीर्वाद असा दिला की वज्र म्हणून हे जे वज्राचा प्रहार झाला म्हणून यापुढे हा वज्रदेही होईल. एक नाव झालं. दुसरं हनुवटीला वज्र लागलं म्हणून याचं नाव हनुमान. आणि प्रत्येकानं आशीर्वचन द्यायला चालू केलं. सगळेजण आपापल्या पद्धतीने आशीर्वाद देत आहेत आणि असा हा बजरंग बलींचा जन्मोत्सव पार पडला. बोल आपण आता उदाहरण बरोबर त्या वेळेला म्हणजे तुमच्या घड्याळाच्या हिशोबाप्रमाणे आपण सांगितलं की मधु शीत पक्षी रागा वसंत ऋतू मंद शीत शुद्ध दिवशी स्वतः हनुमंत जन्माला आले. अशा भक्तांच्या काजाकरिता जन्माला आलेल्या सगळ्या हनुमंतांचा आजचा हा जन्मदिवस आपण सगळेजण या ठिकाणी जमलेलो आहोत. आनंदात पार पडला. आता सगळ्यांनी फुलं तिथं घालू. ठीक आहे. सुमने वर्षिती ऋषिमुनी गंधर्वाप्सरा गणसहित गाती नाचती म्हणती, गाती नाचती म्हणती, झाला प्रकट करीन भक्त ही राम 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 हरे हरे राम 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 सीतापते
पंढरीनाथ भगवान की, राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की, श्रीदेव स्वयंभू रामेश्वर भगवान की, सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणे देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंता अनंता, प्रभू नायका मागणेची आता, जय जय रघुवीर बजरंग बली की. पडलं पाया पाया पडा नेलं. काय होय तसं नाही टाकणार होतं त्याला कळत. चल दे आणलं आणले रे. आम्ही तुम्ही ठेवला तरी काय काय माहिती हाक मारून दिले तरी पुढे उचलून ठेव क्रॉस करून रोज येतोय रोज तर येते. काल येलंय आज येलंय. नाही नाही चा आम्ही खुई जाऊचो नाही. काय विचारा हे आपल्या व्यापात असते तुम्ही माझ्या व्यापात असते ग्रामपंचायती. चला संध्याकाळी कीर्तन चला येताना वाटत विचार काय करूया काय करू आम्ही पुढे चला हो थांबा काही जाता संध्याकाळ